श्री स्वामी समर्थ भाग 1 गरीब भक्ताची अवस्था. अक्कलकोट येथे एक अतिशय गरीब पण श्रद्धावान ब्राह्मण राहत होता. घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती, तरीही त्याची स्वामीवरील श्रद्धा अटळ होती. भाग क्रमांक 2. संकटांची मालिका. घरात अन्न नव्हते, कर्ज वाढले होते, पत्नी चिंतेत होती, पण ब्राह्मण स्वामींचे नामस्मरण सोडत नव्हता. भाग क्रमांक 3. स्वामींची भेट. तो भक्त अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दर्शनाला गेला. स्वामींनी त्याच्याकडे प्रेमाने पाहिले. भाग क्रमांक 4. एक मन्नीचा आशीर्वाद. स्वामींनी त्याला फक्त एक मन्नी, एक माप धान्य देण्यास सांगितले किंवा आशीर्वाद दिला. भक्ताला अर्थ कळला नाही, पण त्याने आज्ञा मानली. भाग क्रमांक 5. चमत्काराची सुरुवात. घरी परतल्यानंतर त्याला एका मन्नीतून सतत धान्य मिळू लागले. भांडे रिकामे होत नव्हते. भाग क्रमांक 6. पत्नीचा आश्चर्य. पत्नीला हा चमत्कार पाहून आश्चर्य वाटले. तिने स्वामींची महती ओळखली. भाग क्रमांक 7. गावकऱ्यांची चर्चा. गावात हा चमत्कार पसरला. लोक स्वामींच्या कृपेची चर्चा करू लागले. भाग क्रमांक 8. भक्ताची परीक्षा. काही लोकांनी हे खरे आहे का पाहण्यासाठी धान्य मोजून पाहिले, पण मन्नी कमी झाली नाही. भाग क्रमांक 9. श्रद्धेचा विजय. भक्ताची श्रद्धा अधिक दृढ झाली. त्याने सर्वांना सांगितले की हे स्वामींच्या कृपेनेच शक्य आहे. भाग क्रमांक 10. संदेश. ही कथा आपल्याला सांगते की अढळ श्रद्धा, नामस्मरण आणि गुरुभक्ती यामुळे अशक्यही शक्य होते. श्री स्वामी